नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची काही डिझाईन असेल थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल. आज आपण लग्नपत्रिका निमित्त 2 PhD फाईल बनवल्या आहे. पहिली PhD फाईल ती मराठीमध्ये बनवली आहे, दुसरी काही PhD फाईल आहे ती आपण इंग्लिशमध्ये बनवली आहे. दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकता. परंतु जी काही झिप फाईलला पासवर्ड या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये तुम्हाला भेटून जाईल, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे, न स्किप करता. पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे पण भेटून जाईल आणि पासवर्ड आपण बोलून सांगत असतो आणि खूप सारा कमेंट येतात पासवर्ड व्हिडिओमध्ये देत नाही. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे, 3-4 मिनिटापर्यंत पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल. जर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, आपल्या डिझाईन मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चला भाऊ, आजचा जो काही व्हिडिओ सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, आज आपण लग्नपत्रिका निमित्त 2 PhD फाईल घेऊन आलेलो आहोत. आपण 2 व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेले आहे. त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा सपोर्ट केला. या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा. त्या व्हिडिओला कमेंट आलती अजून PhD फाईल आण. आपण या व्हिडिओमध्ये 2 PhD फाईल दिलेल्या आहे. पहिली PhD फाईल इंग्लिशमध्ये आहे आणि दुसरी मराठीमध्ये आहे. जर आपण इंग्लिशमध्ये वेडिंग इंडिव्हिशन इंग्लिशमध्ये लग्नपत्रिका बनवतो असेल तर ती कशा पद्धतीने बनवतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. आणि इंग्लिश वेडिंगसाठी लागणारे फॉन्ट ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे व ते डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट कशा पद्धतीने करतात ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता आपण फोटोशॉप मध्ये आलेलो आहोत. आल्यानंतर तुम्हाला मी फाईल दाखवतो. सर्वप्रथम दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल. आता फाईल एक्सट्रॅक्ट केलेले फोल्डर तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर 2 फाईल अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. पहिली PhD फाईल आपण वेडिंग इंडिव्हिशन मराठी 01 अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे आणि 2 नंबरला इंग्लिशमध्ये दिलेला आहे. म्हणजे मराठी 1 नंबरची डिझाईन आहे आणि 2 नंबरची डिझाईन आपण इंग्लिशमध्ये दिलेली आहे. दोन्ही डिझाईन मी ओपन करून दाखवतो. एक नंबरची PhD फाईल ओपन झालेली आहे. आता मी लेअर हाईड करतो आणि तुम्हाला मी सांगतो. आता 1 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला 2 बॅकग्राऊंड भेटून जातील. सर्वप्रथम अशा पद्धतीने 1 नंबरचा बॅकग्राऊंड आहे. त्यानंतर आपण शेप अप्लाय केलेला आहे त्याच्यावर. 1 नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने 2 बॅकग्राऊंड भेटून जातील. जर तुम्हाला दुसरा शेप अप्लाय करायचा असेल तर तुम्ही हा शेप हाईड करून दुसरावाला शेप अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर 2 नंबरच्या ग्रुपमध्ये गणेश आहे गणपतीचा फोटो हे ॲड करून दिलेला आहे. 3 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला नवरीचं नाव ॲड करायचं आहे. नवरीचं नावाला आपण इन्फिनिटी फॉन्ट दिलेला आहे. इन्फिनिटी फॉन्टची टायपिंग तुम्हाला जर जमत नसेल तर गुगलवर गेल्यानंतर इन्फिनिटी कीबोर्ड अशा पद्धतीने तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला इन्फिनिटीचे कीबोर्ड हे भेटून जातील. त्या पद्धतीने तुम्ही टायपिंग करून घ्या. 4 नंबरला नवरदेवाचं नाव त्याला टेक्चर अप्लाय करून दिलेलं आहे. टेक्चर अप्लाय केल्यानंतर 4 नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने नवरदेवाचं पूर्ण नाव अप्लाय करून दिलेलं आहे. त्यानंतर एक शेप दिलेला आहे. शेप नंतर 5 नंबरच्या ग्रुपमध्ये यांचा शुभविवाह समारंभ हे नाव ॲड केलेलं आहे. दिनांक, वेळ, तारीख तुम्हाला यांचा शुभविवाह समारंभामध्ये अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि ही फॉन्ट आपण पॉपिन फॉन्ट दिलेला आहे. पुढे मी सांगणारच आहे फॉन्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायची. त्यानंतर 2 अशा पद्धतीने तुम्हाला PNG भेटून जातील 6 नंबरच्या ग्रुपमध्ये. 7 नंबरच्या ग्रुपमध्ये हळद समारंभ हे नाव तुम्हाला दिलेलं आहे. आणि भावांनो, आजचा डिझाईनचा पासवर्ड 290430 290430 आजचा डिझाईनचा पासवर्ड आहे. त्यानंतर विवाहस्थळ अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. विवाहस्थळमध्ये तुम्हाला फॉन्ट अशा पद्धतीने फॉन्ट भेटून जातील. तुम्ही बघू शकता ही गुगल फॉन्ट आहे. याला तुम्हाला टायपिंग करायची गरज नाही. तुम्हाला मराठी जसे टायपिंग करतो त्या पद्धतीने तुम्हाला टायपिंग करायची आहे. त्यानंतर 9 नंबरच्या ग्रुपमध्ये निमंत्रण हे नाव तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर 2 अशा पद्धतीने साईडना PNG दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि समस्त खुळे पाटील परिवार याच्या खाली आपण एक PNG ॲड करून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आणि एक मोराचं PNG ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर हळदी कुंकू काढायला अप्लाय केलेलं आहे. त्याला ड्रॉप शॅडो मारून तुम्हाला अप्लाय करून दिलेलं आहे. आता या डिझाईनमध्ये तुम्ही काय काय चेंज करू शकता. या डिझाईनसाठी तुम्ही फ्लावर PNG ॲड करू शकता इथं कोपऱ्यात.
हे टेक्स्ट ॲड करायचं आहे, इथं तुम्ही अशा पद्धतीने फ्लावर PNG ॲड करू शकता आणि ही डिझाईन अशी तुम्ही यूट्यूबला सोडायची नाही, याला कॉपीराईट स्ट्राईक पडू शकतो. तुम्ही सोर्समध्ये डिझाईन अपलोड करा, जसं की इंस्टाग्राममध्ये पोस्ट करू शकता. यूट्यूबला याचा उपयोग करायचा नाही. जसं की तुम्हाला मी म्हणलो फ्लावर PNG कशा पद्धतीने राहतात ते तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी दाखवतो. आपल्या गुगलवर आलेलं आहे. गुगलवर आल्यानंतर मी फ्लावर PNG सर्च करतो. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला फ्लावर PNG भेटून जातील. खूप साऱ्या PNG आहे. फ्रीपिक्स साईट आलेली आहे, Pinterest अशा पद्धतीने साईट आल्यानंतर व्हिजिट करायचं. व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर जे काही आपली डिझाईन आहे ती भेटून जाते. इथं क्लिक करायचं तीन ॲरोच्या बटनावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड इमेज ऑप्शनवर क्लिक करायचं. तुमची इमेज डाउनलोड होऊन जाईल. त्यानंतर मोर पिसारा कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं ते सांगतो. मोर PNGसाठी तुम्हाला काय सर्च करायचं आहे तुम्हाला मी सांगतो. वॉटर कलर, अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सारा इमेज आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला फक्त व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट केल्यानंतर प्रॉपर वेबसाईटला जायचं आहे. प्रॉपर वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने डाउनलोड करता येईल. व्हिजिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. याच्यातून तुम्ही चांगलीवाली जी काही इमेज असेल तुम्ही घेऊ शकता. फ्रीपिक्स वेबसाईटवरून सुद्धा घेऊ शकता. भारी डिझाईन येत राहतात. आपण ही डिझाईन घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. ही डिझाईन घेतल्यानंतर तिला आपण अप्लाय केलेलं आहे डिझाईनमध्ये. अशा पद्धतीने अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर आता गुगल फॉन्ट, आल्यानंतर इथं बघू शकता पॉपिन फॉन्ट आहे. पॉपिन फॉन्ट आल्यानंतर आता फॉन्ट कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचं ते सांगतो. गेट फॉन्टवर जायचं. गेट फॉन्टवर गेल्यानंतर इथं डाउनलोड फॉन्ट आहे. 2 फॉन्ट आहे इथं, एक बोर्ड आणि एक पॉपिन. याच्यात आपल्याला 3-4 फॉन्ट भेटून जातील पॉपिनमध्ये, जसं की मीडियम, बोर्ड, टेको म्हणजे जाडमधला, पातळमधला. अशा पद्धतीने तुम्हाला पॉपिनमध्ये फॉन्ट भेटून जातील. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि गुगल फॉन्टवर आल्यानंतर अशा पद्धतीने खूप सारे मराठी फॉन्ट आहे, ती इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. जो फॉन्ट तुम्हाला चांगला वाटेल तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचा आहे इथून आणि या डिझाईनमध्ये अपलोड करायचं आहे. आता इंग्लिश डिझाईनसाठी आपण कोणते फॉन्ट वापरू शकतो. 1001 डिझाईनसाठी, इंग्लिश रीडिंगसाठी तुम्हाला फॉन्ट 1001. पहिलीच वेबसाईट आलेली आहे. पहिली वेबसाईट आल्यानंतर अशा पद्धतीने इंग्लिशचे फॉन्ट भेटून जातील. इथं तुम्हाला कॅलिग्राफी टाईप फॉन्ट निवडायचा आहे. कॅलिग्राफी फॉन्ट टाईप निवडल्यानंतर अशा पद्धतीने कॅलिग्राफी टाईप फॉन्ट येऊन जातील तुम्हाला. इथून तुम्ही घ्यायचं आहे कॅलिग्राफी टाईप फॉन्ट. एवढे कॅलिग्राफीचे फॉन्ट आहे. त्यानंतर दुसरी पण वेबसाईट आहे इंग्लिशची, ती तुम्हाला मी सांगतो. अशा पद्धतीने आल्यानंतर 2 नंबरची वेबसाईट आहे. अशा पद्धतीने वेबसाईटवर आल्यानंतर इथं कॅलिग्राफी ऑप्शन आहे, तो निवडायचा आहे तुम्हाला. आणि अशा पद्धतीने फॉन्ट भेटून जातील तुम्हाला टायलिशमध्ये. त्या एक्झाम्पलसाठी मी एक फॉन्ट डाउनलोड करतो. बघू शकता आपला फॉन्ट डाउनलोड झालेला आहे. आल्यानंतर तो राईट क्लिक करायचे. राईट क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट टू झाल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट करायचा. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने 2 फॉन्ट भेटून जातील. याला इन्स्टॉल म्हणायचं. इथं आल्यानंतर इन्स्टॉल म्हणल्यानंतर तुमचा फॉन्ट फोटोशॉपमध्ये ॲड होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही फोटोशॉपमध्ये फॉन्ट ॲड करू शकता. 2 नंबरची डिझाईन आपण ओपन करतो. या डिझाईनमध्ये आता तुम्हाला नवरदेवाचं नाव, नवरीचं नाव
तारीख, वेळ आणि विवाहस्थळ आणि निमंत्रण एवढंच नाव ॲड करून दिलेलं आहे. इंग्लिश रीडिंगसाठी आपण जसं की मराठी लग्नपत्रिकेमध्ये खूप सारा डाटा ॲड करतो, तसा तुम्हाला इंग्लिश रीडिंगमध्ये एवढा डाटा ॲड करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. नवरीचं नाव, नवरदेवाचं नाव 14 मे 2025 अशा पद्धतीने तुम्हाला नाव, दिनांक आणि वर्ष अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, ते झाल्यानंतर तुम्हाला वेळ, किती वाजता आपलं लग्न आहे ते वेळ तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. विवाहस्थळामध्ये तुम्हाला पत्ता ॲड करायचा आहे. निमंत्रणमध्ये फॅमिलीचं नाव ॲड करायचं आहे. फॅमिलीचं जसं की आडनाव आपण अप्लाय केलेलं आहे, तुम्ही पण अप्लाय करू शकता आडनाव. अशा पद्धतीने तुम्हाला PhD फाईल भेटून जातील. एक मराठीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये. दोन्ही फाईल आपण HD दिलेला आहे, तुम्ही झूम करून बघू शकता. अशा पद्धतीने HD दिलेला आहे दोन्ही फाईल. आणि मित्रांनो, तुम्ही फाईल कशा पद्धतीने सेव्ह करू शकता ते मी तुम्हाला सांगतो. फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर एक्सपोर्ट ॲज करायचं आहे. एक्सपोर्ट ॲज झाल्यानंतर फॉर्मॅट JPG निवडायचा आहे. क्वांटिटी 100% करायची. तुम्हाला साईज बघू शकता, अशा पद्धतीने साईज आलेली आहे. आणि एक्सपोर्ट म्हणायचं आहे. एक्सपोर्ट म्हणल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हणल्यानंतर आपली फाईल तुमची सेव्ह झालेली आहे. कमी MBमध्ये तुम्ही अशा पद्धतीने फाईल सेव्ह करू शकता. आणि दोन्ही फाईल आपण HD दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, 1 नंबर आणि 2 नंबर. आणि डिझाईनमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता. तिथं तुम्हाला 100% रिप्लाय भेटून जाईल. जर आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपला चॅनल तुमच्या भावाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.